तळ्यातला पाणी उचलून दुर्बल घटकांना समान अधिकार बाबासाहेबांनी दिला. त्या रायगडाच्या मातीवर उभा राहून सांगतो आम्ही सगळे, आम्ही आमची माय मराठी मरू देणार नाही, आम्ही आमची मराठी शाळा मारू देणार नाही. हे बघा मित्रांनो, आम्ही तिघं शाळेतले मित्र पहिलेपासून संगती होतो. आम्ही आलो पिक्चर बघण्यासाठी. कोणता रे? हां, क्रांतिज्योती चित्रपट बघण्यासाठी आलो प्लाझा मॉलमध्ये, जो दादरचा प्लाझा सिनेमा आहे ना तिथे. बघा या आम्ही मित्रमंडळी तिघंच आलो आहेत, बाकीच्यांना बोललो होतो या. हे बघा एवढं मोठं थिएटर आहे प्लाझाचं. आता खाली दिसतंय, सगळे मधली सुट्टी झाली म्हणून ते गेले सगळे. आता येतील काही वेळातच, दाखवू तुम्हाला थिएटर किती भरलेलं आहे, काय भरलं आहे. आता बघू पिक्चर संपले. आपला हा माणूस राजकारणी माणूस आहे, आम्हाला पार्टी देणार आहे वाटते. तर आम्ही बसू कोणत्या तरी हॉटेलमध्ये. अरे मित्रांनो, बीएमसी कमी आहे का राजकारणी कमी आहे? पैसा कोणाकडे जास्त आहे? कमेंटमध्ये कळवा. आता इलेक्शन झालंय नगरसेवकचं, पैसा कोणाकडे जास्त असेल विचार करा. तर चला भेटू आता पुढील सिनेमा पिक्चर चालू झाल्यावर. आणि हीच ती कमान जी विद्यार्थ्यांच्या समोर पाडण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी ही कमानही तशीच ठेवली आहे, कारण त्यांना प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे व्यवस्थेला, की मराठी शाळांवर चालणारा बुलडोझर हा थांबणार कधी. विशाल भाऊजी तर दुबईमध्ये मराठी भाषा शिकवायचा क्लास चालवतात. काही दिवसांनी तिकडचा आरब लोक पण बोलतील, जय जय महाराष्ट्र माझा हवेली. माझी माय सरस्वती माझी कविते बोली, एक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. अशी तर काही नवीन आल्या, जिथल्या 14 तळ्यातला पाणी उचलून दुर्बल घटकांना समान अधिकार बाबासाहेबांनी दिला. त्या रायगडाच्या मातीवर उभा राहून सांगतो आम्ही सगळे, आम्ही आमची माय मराठी मरू देणार नाही, आम्ही आमची मराठी शाळा मारू देणार नाही. हे बघा मित्रांनो, फायनली चित्रपट संपलेला आहे. खूप म्हणजे खूप सुंदर असा चित्रपट आहे. पाहू शकता किती संख्या आली होती. 26 जानेवारीची सुट्टी होती म्हणून भरपूर जनता आली होती बघायला पिक्चर. पाहू शकता. तर नक्की पिक्चर बघायला जा मित्रांनो, खूप सुंदर पिक्चर. हे बघा मित्रांनो, फायनली पिक्चर संपला. सगळी पब्लिक निघाले बघा. आज तो पिक्चर आहे.